तर शरदचंद्रजी पवार हा प्रतिगामी नेता आहे, सरंजामी नेता आहे, कारखानदाराचा नेता आहे, दरोडेखोरांचा नेता आहे. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर शरद पवार हा पुरोगामी नेता नसून प्रतिगामी नेता आहे असं म्हणणं आहे लक्ष्मण हाके यांचं. तर चला पाहूयात असं ते काय म्हणलेत आणि यावरती तुमची काय मतं आहेत. शरद पवारांकडे मतं मागायला कुठलंही भांडवल उरलं नाही, म्हणून जरांगे सारख्या माणसाच्या मनामध्ये त्याला सपोर्ट करून राजकीय पोळी भाजण्याचं काम या महाराष्ट्रातला पुरोगामी नेता म्हणवणारा शरदचंद्रजी पवार हा नेता आपल्या पक्षाची पोळी भाजण्याचं काम करतोय. पण याच पुरोगामी नेत्यानं आपल्या घरामध्ये किती पदं घेतली हे या महाराष्ट्राला या शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं. अरे खेदानं नमूद करावं असं वाटतं, ज्या शरदचंद्रजी पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, माढा लोकसभा असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, सातारा जिल्हा असो, या पक्षाचा बेस वोट हा धनगर समाज आहे. त्या धनगर समाजाचा एकही खासदार या शरदचंद्रजी पवारांनी या देशाच्या संसदेत जाऊ दिला नाही. शरदचंद्र पवार, तुम्ही कुठल्या नेत्याला खासदारकीचं तिकीट दिलं धनगराच्या जातीवर बोलावं लागतं, कारण धनगराची बहुसंख्य लोकसंख्या असताना जर तुम्ही धनगराचं नेतृत्व पुढे येऊ देत नसाल तर मग महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींचं, आलुत्याचं, बलुताचं त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असेल. शरद पवार हा पुरोगामी नेता नाही, तर शरदचंद्रजी पवार हा प्रतिगामी नेता आहे, सरंजामी नेता आहे, कारखानदाराचा नेता आहे, दरोडेखोरांचा नेता आहे, असं माझं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं वारं प्यालेला हा लक्ष्मण हाके म्हणतोय. मराठी प्रेमी यांचं असं म्हणणं आहे की आणि हाच पवारांकडे तिकिटासाठी मागे लागलेला. ठोकत आली. तर शशांक यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राजकारण करायचे तर पवारांवर टीका करावी लागेल, नाही तर बातम्यांकडे कसं येणार. अच्छा, हमको सिखा रिया है नहीं. तर भारत यांचं असं म्हणणं आहे की आरक्षण घ्यायला कुणबी मराठा वेगवेगळे असतात, तर आमदार खासदार मोजताना ते एकच असतात. इथे किंचित आगगाडी आणि नकली प्रा लक्ष्मण पिके. ये कौन अग्रलेख में लिखा है? नहीं.